आता पाहूया बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। या बैठकीत त्यांनी वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग तसंच तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्याचा आढावा घेतला। विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीला गती देण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं। पंतप्रधानांनी मंत्रालय आणि विभागांमध्ये संघभावना निर्माण करण्यावर अधिक भर देण्याचं आणि अधिकाऱ्यांना समान उद्देशानं काम करण्याचं आवाहन केलं। प्रत्येक विभागानं समन्वयानं काम करून एकात्मिक परिणाम साध्य करण्याच्या अनुषंगानं पंतप्रधानांनी विभागांमधील अडथळे दूर करण्याच्या गरजेवर भर दिला। नागरिक केंद्रित प्रशासनाचं महत्त्व अधोरेखित करताना भारताचे नागरिक हेच प्रशासनाच्या केंद्रस्थानी असायला हवेत, असं ते म्हणाले। प्रत्येक निर्णय हे सामान्य नागरिकांचं हित आणि त्यांच्या आकांक्षांवर आधारित असावे, असं ते म्हणाले। भारत पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत असतानाच स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यालाही तितकंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असं ते म्हणाले। त्यांनी तांत्रिक आत्मनिर्भरता आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात देशांतर्गत क्षमता विकसित करण्याच्या महत्त्वावर भर दिला। सुधारणा ही केवळ एक फॅशनेबल संज्ञा नाही, तर प्रभावी प्रशासनासाठी ती एक निरंतर आवश्यकता आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी कार्यपद्धतीत सुधारणा करणं, कार्यसंस्कृती सुधारणा आणि संस्थात्मक कार्यक्षमता बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली। बैठकीत सायबर सुरक्षा व्यवस्थेमध्ये तरुण नवोन्मेषक आणि उद्योजकांच्या अधिक सहभागासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिलं। दिशाभूल करणाऱ्या माहितीचा सामना करण्यासाठी धोरणात्मक क्षेत्रांवर सक्रियपणे लक्ष केंद्रित करावं, असंही त्यांनी सांगितलं। संसदेच्या पावसाळी अधिवेशन